नमस्कार. माझं पुस्तक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आपल्या पुस्तकाचे नाव आहे गोष्ट पैशा पाण्याची. लेखक प्रफुल्ल वानखेडे. भाग 20. व्यवहार लॉक अनलॉक. काही गोष्टी अत्यंत साध्या सोप्या असतात, पण आपण करू करू म्हणत तशाच राहून जातात. हा लेख वाचा, विचार करा, पटला तर उपयोगात आणा. या छोट्याशा कृतीमुळे कुटुंबात मित्र म्हणून संवाद तर वाढेलच, पण विश्वासाचे एक नवे नाते तयार होईल. उद्योग व्यवसायात उतरल्यानंतर माझा प्रयत्न नेहमी जुन्या जाणत्या कस्टमरला भेटून त्यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती आणि ते वापरत असलेले तंत्रज्ञान तसेच मॅनेजमेंटचे धडे शिकून घ्यायचे असा असायचा. ज्या गोष्टी आपल्याला पटतील त्या लगेच आमच्या कंपनीत तसेच रोजच्या जगण्यात इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करायचो. यात एकतर आमचे एकमेकांशी ट्युनिंगही चांगले जमायचे आणि दुसरे म्हणजे आमचा व्यवसाय एकमेकांना पूरक असल्याने दोघांनाही मदत व्हायची. त्यामुळे भेटायचे म्हटले की कसलीच टाळाटाळ व्हायची नाही. असेच आमचे एक क्लायंट अंधेरीमध्ये होते. अशोक नाव त्यांचे. खरे तर पेंट बेकिंगचा त्यांचा व्यवसाय. कालानुरूप त्यात बदल करत पावडर कोटिंगही सुरू केले. मी अगदी 2003-04 पासून त्यांच्याकडे जायचो. गेलो की मी तांत्रिक विषयावर बोलायचो. ते आणि त्यांचे पार्टनर महेश दोघेही फायनान्स, अकाउंट आणि शेअर बाजाराबद्दल सांगायचे. त्यांचा लघु उद्योग असला तरी 1995 पासून ते यात राहत होते. चांगला जम बसलेला असल्यामुळे बऱ्यापैकी स्थिर स्थावर होते. दोघेही सतत नवनव्या ठिकाणी गुंतवणूक करत आणि अगदी हॅपी गो लकी आयुष्य जगायचे. मला बऱ्याच प्रमाणात अर्थसाक्षर होण्याचे महत्त्व पटण्यात या अशा मित्रपरिवाराचा खूप मोठा हात आहे. सुरुवातीची काही वर्ष आम्ही वर्षातून 2-3 वेळा भेटायचो. पुढे त्यांचे प्लांट एक्सपान्शन तसेच बऱ्यापैकी त्या भागात इतर कस्टमर्सचीही ऑफिसेस असल्याने त्यांचे येणे जाणे वाढले. यात कधीच टाइमपास होण्याचा विषय नसायचा, कारण कायम काहीतरी शिकायला मिळायचे. काहीतरी त्यांचे काम किंवा नव्या कस्टमरचा रेफरन्स तरी मिळायचा. काहीच नाही तर एकत्र जेवण हाही माझ्यासाठी सोहळाच असायचा. जसजसे संबंध दृढ होत गेले तसतसे महेशजींनी मला बरेच नवनवीन आर्थिक गुंतवणुकीचे प्रकार सांगितले. त्यासाठी नियोजन कसे करायचे, वैयक्तिक बचत तसेच कंपनीतील बचत कशी वाढवायची, नवे प्रोजेक्ट करताना मार्जिन्स कशी कॅल्क्युलेट करायची, कामगारांचे सहकाऱ्यांचे पगार वेळेवर होणे हे कोणत्याही कंपनीसाठी अत्यंत गरजेचे असते. ते होण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरायला हव्यात या आणि अशा कित्येक महत्त्वाच्या बाबतीत ते मला कायम मार्गदर्शन करायचे. वर्षामागून वर्ष निघून गेली. मी बऱ्याच वेळा त्यांना भेटायचो. कधीतरी कौटुंबिक विषयही निघायचा, पण ते एकंदर कुटुंब, खाजगी आयुष्य तसेच या विषयावर फारच कमी बोलायचे किंवा त्याबद्दल फार काही चर्चा नसायची. माझ्यापेक्षा वयानेही ते दोघेही 15-20 वर्षांनी वडील, त्यामुळे तसा पिढीतला फरकही होताच. सर्वात महत्त्वाचे, एखाद्याला तो विषय काढावा वाटत नसेल तर आपणही फार खोलात जाऊ नये असे साधे तत्व आपण पाळायला हवे. त्यामुळे मग त्यावर कधी बोलणेच झाले नाही. आता पार्ट 2. अचानक सर्वांच्याच आयुष्यात कोरोनाचे वादळ आले. कोणीच यातून वाचले नाही. एका बाजूला कोरोनातून स्वतःला वाचवायचे, आपापले घर कुटुंब सांभाळायचे, सोबतच सहकारी, कामगार, शेकडो कुटुंबेही जपायची. कसेही करून कस्टमरने सर्व्हिस वा कोणतीही ऑर्डर दिली की जीवाच्या आकांताने ती पूर्ण करावी लागायची. आमची एक वेगळीच कसरत सुरू होती. इकडे आड आणि तिकडे विहीर. कोरोनाची भीती असली तरी जगण्याची धडपड त्याहून भयंकर होती. आम्ही इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये असल्याने त्या भीतीच्या वातावरणातही काम करत होतो. आम्ही असो की अशोकजी आणि महेशजींची कंपनी, सगळेच लढत होतो. प्रत्येकालाच कामं हवी होती, त्यामुळे बाहेर पडणे क्रमप्राप्तच होते. बरं, ते काम करता करता बऱ्याच वेळा ओळखी पाळखीच्या लोकांचे फोन यायचे. कधी औषधं हवीत, कधी बेड हवाय, कधी कोणाला पैसे हवेत, तर कधी कोणी गेलं याच्या बातम्या यायच्या. मन सुन्न व्हायचे. रोज नवनवीन आकडे यायचे. सगळे ऐकून मन बधीर व्हायचे. असेच एक दिवस मी फोनवर बोलत होतो. एका गावाकडच्या मित्राला रेमडेसिवीर हवे होते आणि त्याची शोध मोहीम सुरू होती. एकाकडे ते होते, पण तो जास्त भाव मागत होता आणि मी निगोशिएट करत होतो. बॅकग्राऊंडला अशोकजींचा फोन वेटिंगवर दिसला. मी कसेबसे रेमडेसिवीर फायनल केले
आणि त्यांचा फोन कट व्हायच्या आत घेतला. मी हॅलो म्हणणार एवढ्यात अशोकजींचा जोरजोरात रडण्याचा आवाज आला. मी काही म्हणायच्या आत ते म्हणाले, आपला महेश गेला, कोरोनाने घात केला, म्हणून जोरजोरात रडायला लागले. आजवर खूप बातम्या ऐकलेल्या, पण अशोकजींचे रडणे फार काळीत चिरून टाकणारे होते. मलाही रडू अनावर झाले. काही वेळाने थोडे शांत झाल्यावर त्यांनी सगळे नीट सांगितले. ते म्हणाले, महेशला सुरुवातीला कमी लक्षणं होती, परंतु घरातच ट्रीटमेंट घेणं महागात पडलं. तब्येत अचानकच रात्रीतच जास्त बिघडल्यानंतर घाईघाईने हॉस्पिटलमध्ये हलवलं. त्यानंतर सगळं काही इतक्या वेगात घडलं की काही समजायच्या आत दुसऱ्याच दिवशी ते गेले. हे सगळेच अत्यंत भयंकर होते. कसेबसे अशोकजींना सावरले. दुःखाचा मोठा डोंगर होता. अशोकजींना मी त्यांच्या कुटुंबाबद्दल विचारले तर घरी पत्नी, कॉलेजला जाणारी 2 मुलं आणि आईवडील. हा लॉस त्या सर्वांसाठी न भरून येणारा होता. कोरोना नियमांमुळे कोणत्याच अंत्यविधीच्या कार्यक्रमालाही जाऊ शकत नव्हतो, त्यामुळे तिकडेही जाऊ शकलो नाही. 10-15 दिवसांनी अशोकजींना भेटायला जाऊ असा विचार केला, परंतु माझ्यासमोरून काही केल्या महेशजी जात नव्हते. नशिबाने म्हणा की योगायोगाने मी आणि ते फेब्रुवारीतच एका कॉन्फरन्सच्या निमित्ताने भेटलो होतो. आम्ही दोघांनीही मस्त गप्पा मारल्या होत्या आणि प्रथमच ते आपण कधीतरी सहकुटुंब भेटू म्हणाले होते. त्यात हा झटका, त्यामुळे मला अस्वस्थ वाटायचे. आता शेवटचा पार्ट 3. 1-2 दिवसातच अचानक अशोकजींचा मला पुन्हा फोन आला. मनात वेगळीच शंकेची पाल, खरे तर एकच काय खूप साऱ्या पाली चुकचुकल्या. आता कोण, काय झाले असेल? ते तर स्वतः पॉझिटिव्ह नसतील की घरचे कोणी? मी थोडा जास्तच आचरतच फोन उचलला. तर पलीकडून अशोकजी म्हणाले, प्रफुल्ल, मला तुझी एक अर्जंट मदत हवी. मी काही बोलायच्या आतच ते म्हणाले, मोबाईल अनलॉक करायचा असेल आणि पासवर्ड माहीत नसेल तर काय करायचं ते लवकर सांग. मला जी काही जुजबी माहिती होती ती त्यांना सांगितली. त्यांनी ते सर्व ट्राय केलं होतं आणि अगदी अगतिकतेने मला फोन केलेला हे लक्षात आले. त्यांच्याकडून अधिक माहिती घेतल्यावर कळले की तो फोन महेशजींचा असून घरात तसेच इतर कोणालाच पासवर्ड माहीत नाही. आता 2-3 दिवस झाले आहेत. काही पैसे हवे होते तर तो फोन नंबर बँकेत रजिस्टर आहे, त्यामुळे काहीच व्यवहार करता येत नाहीत. पासवर्ड असो की बँकेचे युजरनेम पासवर्ड, हे सर्व त्याच फोनमध्ये आहे. बरं, ते फोन सोबत हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले. ते ठीक होते तेव्हा अशी कधीच वेळ आली नाही आणि अचानक असं काही होईल हे कोणाच्या मनातच नव्हते. आता काय करायचे हा मोठा प्रश्न उभा ठाकलेला. अशोकजींनी काही कॅश त्यांच्या घरी पाठवली, त्यामुळे तुर्तास प्रश्न मिटला होता. परंतु इतर आर्थिक व्यवहार, वेगवेगळ्या बँकांचे हप्ते, शेअर मार्केटचे व्यवहार, अजून बरेच हिशेब, अशा कशाचीच कल्पना फोन अनलॉक झाल्याशिवाय कोणालाच येणार नव्हती. माझे काही मित्र, ओळखीचे लोक, अशा अनेकांना फोन केले. काही जुळवाजुळव जमते का पाहत होतो. एक सकारात्मक सोर्स मिळाला म्हणून एक दिवस मीच अशोकजींना फोन केला तर त्यांनी दुसरा धक्का दिला. महेशजींच्या मुलाने काही मित्रांच्या मदतीने फोन अनलॉक करायचा प्रयत्न केला आणि फोनच फॉर्मॅट झाला. इकडे त्यांच्या कंपनीतही दोघांचे जॉईंट अकाउंट होते, त्यामुळे इकडेही पैसे ब्लॉक. बरं, ईमेल, वैयक्तिक सेव्हिंग अकाउंट, इतर गुंतवणुकीचे पेपर्स याबद्दल घरी कोणालाच कसलीच कल्पना नाही. 21व्या शतकात सगळे जगच डिजिटल झाले. तुमचा पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका हे इतके डोक्यात घुसले आहे लोकांच्या की ते पत्नीला किंवा कुटुंबातील इतर कोणालाच काही सांगत नाहीत किंवा चर्चाही करत नाहीत. हे अत्यंत भयंकर आहे. आज एवढे महिने झाले अशोकजींना शक्य झाले ते शोधून ते कसे तरी जुळवायचा प्रयत्न करत आहे. महेशजींच्या घरात प्रचंड आर्थिक तणाव आहे. सुखवस्तू कुटुंब असूनही आज ते अचानक प्रचंड तणाव सहन करत आहेत. पैसे आहेत, प्रॉपर्टी आहे, पण सर्व पेपर्स नक्की कुठे आहेत? काही चुकून नोंदी सापडल्या तर तिथे ते नीट मिळत नाही. काही बँकात पैसे आहेत पण पासवर्ड माहीत नाही. घाईघाईने फोनही फॉर्मॅट झालाय. बरं, ते खरंच एवढे टेक्नॉसेव्ही नव्हते की फोनचा बॅकअप वगैरे ठेवतील. महेशजी अनुभवी, आर्थिक विषयातील बऱ्यापैकी माहितीगार माणूस. त्यांच्या कुटुंबाला या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या घरात अगदी कोणत्याच डायरीत पासवर्ड किंवा काही डिटेल्स मिळाले नाहीत. तेव्हा आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत स्मरणशक्तीवर अजिबात विश्वास ठेवू नये. लिखित व्यवहार सर्वोत्तम हे अगदी बेसिक लक्षात ठेवायचे. भावनेच्या भरात
दुःख, भीती आणि अपुरे ज्ञान असताना निर्णय घेऊ नये. त्याच जोशात फोनही फॉर्मॅट झालाय. आम्ही आता त्याच्या रिकव्हरीसाठी प्रयत्न करत आहोत. समजा नशिबाने सर्व डेटा मिळाला तरी त्यातही सर्व युजर नेम पासवर्ड एकत्र असतीलच याची खात्री नाही. कोणतीही वेळ सांगून येत नाही. त्यामुळे निदान कुटुंबाच्या भल्यासाठी तरी ट्रान्सपरन्सी ठेवावी. हे बऱ्यापैकी पैसेवाले आहेत तरी हे असे. सर्वसामान्य, मध्यमवर्गीय किंवा एकटाच कमवणाऱ्यांचे अशावेळी काय हाल होत असतील. खरे तर या आणि अशा अनेक समस्या फार कॉमन आहेत. आपल्याकडे बहुतांश ठिकाणी पुरुषसत्ताक संस्कृती आहे. पुरुष सहसा सर्व व्यवहार घरी सांगत नाहीत. कित्येक जण तर उधारीचे व्यवहार असेच बोलचालींवर करत असतात आणि फसतात. अशा वेळी तर त्या कर्जदारांचे चांगलेच फावते. निदान आपल्या देशात तरी अगदी अपवादानेच लोक न मागता अशा गेलेल्या व्यक्तींची उधारी परत करत असतील. अगदी पती पत्नी दोघेही नोकरी करत असतील, ते एकमेकांशी पासवर्ड तसेच सर्व इन्शुरन्स, गुंतवणुकीचे सर्व डिटेल्स, पेपर्स, कन्सल्टंटचे, एजंटचे नंबर, व्यवहार खरंच शेअर करत असतील का? तुम्ही करत नसाल तर आजपासून एक एक्सेल शीट किंवा कोडवर्डसह डायरी बनवा आणि पत्नीला किंवा आईवडिलांना ते सर्व नीट समजावून सांगा. अचानक हा असा प्रसंग कोणाच्याच आयुष्यात येऊ नये. पण आलाच तर काय? आपल्याकडे तर अगदी नोकरीधंदा करणाऱ्या स्त्रियाही सर्रास उत्तर देतात, बाहेरचे सर्व आर्थिक व्यवहार आमचे हे बघतात. अरे हे असे कसे चालेल? ही खरी तर आर्थिक साक्षरतेची मुळाक्षरे आहेत. बेसिक आर्थिक नियोजनात गुंतवणुकीची सुरक्षा हा मुद्दा अत्यंत गरजेचा आहेच. पण तो इतकाही गुप्त नसावा की ज्या कुटुंबासाठी हे सगळे चालले आहे त्यांनाच नंबर नसल्यामुळे एवढा भयंकर त्रास होईल. यासाठी घरातील कोणत्याही कमीत कमी एका विश्वासू व्यक्तीला तरी आपले सर्व आर्थिक व्यवहार सांगत चला. सर्व पासवर्ड योग्य सुरक्षित ठिकाणी ठेवा आणि ते सतत अपडेट करत चला. पैसे कमावणे एक वेळ सोपे आहे, पण त्याची सुरक्षा आणि निगा तितकीच महत्त्वाची. भाग 21. हार्ड वर्कसोबत हवं स्मार्ट वर्क. इंटरनेट, स्मार्टफोन, डिजिटल व्यवहार, फॅशनेबल कपडे, समाज माध्यमे वापरली वा लॅपटॉपवर कामे करता आली म्हणून कोणी स्मार्ट बनत नसते. पुढे जायचे असेल तर बरी वाईट माणसे ओळखता यायला हवीत. आयुष्यात हा स्मार्टनेस खरे स्थैर्य देतो. कॉर्पोरेटमध्ये 2006 पर्यंत मी बऱ्यापैकी सेट झालो होतो. माझे इंटरनल एक्सटर्नल नेटवर्किंग बरे असल्याने बऱ्याच नव्या लोकांच्या मेंटॉरिंगची जबाबदारीही माझ्यावर असायची. अशातच एक तरुण मुलगा विजय आमच्याकडे प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या टीममध्ये रुजू झाला. ज्या दिवशी त्याने ऑफिस जॉईन केले त्याच आठवड्यात माझे एक महत्त्वाचे ट्रेनिंग सुरू झाले. मला पुण्यात यशदाला जावे लागले. तिकडून परत आलो आणि पुन्हा लगेच काही महत्त्वाच्या मीटिंगसाठी दिल्लीला गेलो. त्यामुळे विजयसोबत म्हणावा असा संवादच होऊ शकला नाही. फक्त पहिल्या दिवशी इंडक्शनच्या वेळेस भेट झाली तेवढीच. त्यानंतर साधारण महिनाभरानंतर एक दिवस तो मला कॅन्टीनमध्ये एकटाच जेवताना दिसला. मी त्याच्यासोबत जेवण घ्यावे आणि गप्पा माराव्या म्हणून सहज जाऊन बसलो. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी त्याला महिनाभराच्या कामाचा फीडबॅक विचारला आणि त्याला त्याचे काम कसे वाटते, काही अडचणी येत आहेत का, असे ठराविक प्रश्न विचारले. तेव्हा तो फार तणावात जाणवला. तो म्हणाला, मला डिपार्टमेंट बदलून हवे. या कामात मला अजिबात आनंद मिळत नाही. जॉब रोलही चेंज करून हवाय आणि हे होत नसेल तर माझी मुंबईत ट्रान्सफर करावी, अशी विनंती तो आमच्या जनरल मॅनेजरकडे त्या दिवशीच करणार होता. हे सगळे त्याने एका दमात सांगून टाकले. मी शॉक झालो. याची तर किराणा मालाची यादी तयार असावी किंवा बकेट लिस्ट रेडी असावी तशीच तयारी होती. मग मी त्याच्याकडून अजून डिटेल्स जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तोही प्रामाणिकपणे सर्व सांगत गेला. शेवटी हळूहळू का होईना नक्की काय प्रकार झाला ते माझे लक्षात आले. तो आमच्या ज्या सहकार्यासोबत महिनाभर काम करत होता तो दिवसभर अत्यंत निगेटिव्ह कमेंट करत बसायचा. कंपनीबद्दल, मॅनेजरबद्दल सतत नाखुश असायचा. त्याला त्याचे साहेब काही बोलले की आपण एवढे प्रामाणिकपणे काम करतो तरी कंपनीला कशी आपली कदर नाही आणि इकडे जॉब सिक्युरिटी कशी वाईट आहे, पॉलिसी योग्य नाहीत, राजकारण कसे काय चांगल्या लोकांना संपवून टाकते, वगैरे वगैरे बाबींनी याचे डोके भंडावून सोडायचा. विजयने ज्या मॅनेजरच्या जागेवर जॉईन केले होते तो कसा इथून निघून गेला
त्याविषयीच्या खोट्या सुरस कथाही याला ऐकवल्या होत्या. त्यामुळे एकंदरीतच विजयचा पराभव झाला होता. या नकारात्मक वातावरणाचा इतका प्रभाव पडला की त्याने आपली इथे ओळख निर्माण करण्याच्या शक्यता आणि चांगल्या संधींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. मी त्याचे सर्व बोलणे ऐकल्यावर शांतपणे त्याला विचारले, तुला या नोकरीची खरंच गरज आहे का? तो म्हणाला, हो हो अगदीच. मी पुढे विचारले, तुझा आताचा बॉस तुझ्या मागच्या बॉसपेक्षा चांगला हुशार आहे का? त्यावरही विजय होय म्हणाला. विजय पुढे म्हणाला, मागचा पूर्ण महिना मी रोज जवळजवळ 12 ते 14 तास काम करतोय. तरीही प्रचंड तणाव आहे. कामात मजाच येत नाही. काय कारण करावं काही सुचतच नाही. नवं काही करायला जावं तर भीती वाटते किंवा त्याचे दुष्परिणाम काय होतील याचीच चिंता जास्त वाटते. खरा मुद्दा तो किती वेळ काम करतो किंवा काय करतो हा नव्हताच. तो सतत नकारात्मक विचार करणाऱ्यांसोबत राहत होता. त्यामुळे त्याचा विचका झाला होता. जो आमचा सहकारी त्याला हे इनपुट्स देत होता तो स्वतः अत्यंत टुकार आणि फक्त पाट्या टाकण्याचं काम करायचा. तो तिकडे फक्त काही वरच्या लोकांची चापलुसी करून नोकरी टिकवून होता. अशी नवीन माणसं आली की त्यांचा बकरा बनवायचा हा त्याचा आवडीचा छंद होता. विजय बिचारा खेडेगावातून आलेला. एक लहान कंपनीतून थेट कॉर्पोरेटची त्याची ही पहिलीच वेळ. त्यामुळे तो अलगद त्याच्या जाळ्यात अडकलेला. मग मी अत्यंत शांतपणे विजयसोबत चर्चा केली. त्याला या सर्व राजकारणाबद्दल स्पष्ट सांगितले. माणसामाणसात विष पेरणारे इतिहासातही होते, वर्तमानातही आहेत आणि भविष्यातही असतील. मग ते क्षेत्र कोणतेही असो. आता आपण त्यांच्यासोबत वाहत जायचे की आपण आपला वेगळा रस्ता तयार करायचा हे आपणच ठरवायचे. पुढे कॉर्पोरेटशी संबंधित ज्या बाबी सांगितल्या त्यातील काही ठळक मुद्दे असे. इतर लोक काय म्हणतात याकडे अजिबात लक्ष न देता तुमच्या स्वतःच्या नाविन्यपूर्ण कल्पना बिनधास्त राबवा. दुसरा मुद्दा, तुम्हाला जे काम करायचे आहे त्यासाठीच्या स्किल डेव्हलपमेंट आणि जास्तीत जास्त ज्ञान कसे मिळेल यावर फोकस करा. मुद्दा क्रमांक 3, आपल्या आयुष्यात आपण कोणाच्या सानिध्यात राहतो, कोणाची साथ संगत करतो आणि कोणाला आदर्श मानतो याचा खूप मोठा परिणाम होत असतो. सुसंगती असेल तर प्रगती आणि सुख निश्चित मिळेल. मुद्दा क्रमांक 4, वेळेचे जास्तीत जास्त चांगले नियोजन करून प्रोडक्टिव्ह आणि रिझल्ट ओरिएंटेड कामावर लक्ष द्यायचे. मुद्दा क्रमांक 5, जगात कुठेही गेलात तरी अशी नकारात्मक माणसं भेटणारच आहेत. ते काय म्हणतात यावर विश्वास ठेवला तर आयुष्यात कधीच प्रगती होऊ शकणार नाही. पुढील आठवडाभर मी आमच्या मोठ्या साहेबांना विनंती करून त्याला इतर लोकांसोबत ठेवले. मी स्वतः त्याचे डेली रिपोर्ट्स चेक केले. पुढील अगदी काही दिवसातच विजय अत्यंत समाधानाने हसत फिरत ऑफिसमध्ये रुळून गेला. पुढच्या काही महिन्यातच त्याचे कंपनीकडून रिवॉर्ड व चांगल्या कामाबद्दल भरपूर कौतुकही झाले. अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतो तसे, स्टे अवे फ्रॉम नेगेटिव्ह पीपल, दे हॅव अ प्रॉब्लेम फॉर एव्हरी सोल्युशन. एकदा हे समजले की आपण नक्की कोणासोबत असायला हवे हे ठरते आणि मग तशी ठोस कृतीही आपण करतो. मंडळी, आपण चांगल्या शाळा कॉलेजात शिकतो, पुढे कोणत्या तरी ठिकाणी नोकरी धंदा सुरू करतो. कुटुंबात असा अनुभव असणारे कोणी असेल तर ठीक, नसेल तर मात्र फार मोठे संकट आ वासून उभे असते. नक्की कसा प्रवास करायचा हा प्रश्न असतो. पुढे बरे पैसे यायला लागले की आपण वेगवेगळ्या नव्या जमान्याच्या वस्तू घेतो. हातात स्मार्ट वॉच घालतो, स्मार्टफोन वापरतो. पण माणूस म्हणून आपण स्मार्ट बनतो का? आपल्याला अशी बेरकी माणसं सहज फसवतात. आपल्या भावनांशी खेळून आपल्या करिअरचा आयुष्याचा खेळखंडोबा करतात. खेडेगावातून आलेल्या आपल्या साध्या पोरापोरींना तर हे सहज डिप्रेस करतात. याच अडथळ्यांना ओळखायला शिकायचे. साधी मध्यमवर्गीय माणसं सहसा कोणावरही सहज विश्वास ठेवतात. करिअर, आर्थिक व्यवहार आणि पैशांशी संबंधित गोष्टींमध्ये स्मार्ट होणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक गोष्टींचा सर्व बाजूंनी विचार करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. आपली माती सुपीक आहे. कॉर्पोरेट क्षेत्रही आपण सहज पादाक्रांत करू शकतो. त्यासाठी बुद्धीचा वापर आणि लवचिकपणा वाढायला हवा. नकारात्मकतेवर मात करून यश मिळवता यायला हवे. खऱ्या अर्थाने स्मार्ट बनता यायला हवे. पैसे कमवायचे, वाढवायचे असतील
आणि प्रोफेशनल आयुष्यात यश मिळवायचे असेल तर हार्ड वर्क हवेच. पण आता त्यासोबत स्मार्ट वर्कचीही तेवढीच गरज आहे. त्यातही चांगल्या वाईट माणसांची पारख हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा कळायला हवा. हार्ड वर्कसोबत स्मार्ट वर्क कसं करायचं हे आपण यात शिकलोच. नकारात्मक लोकांपासून दूरही राहायचे हेही आपण शिकलो. खऱ्या अर्थाने स्मार्ट कसे बनता येईल हेही शिकलो. चला तर मग अशाच नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.